नमस्कारम नमस्कारम. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉग मध्ये. तुमच्या भावाच्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे. आज आम्ही म्हणजे मी आणि सौरभच आहे. टिपिकली दोघे मस्त पैकी चाललो लोणावळा. दोघांची पण असंच इच्छा झालेली खूप दिवसांपासून, आधीपासूनच जाम इच्छा होती आमची. माहित कुठे गेला? हाय 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 थांबा जरा एकच मिनिट. मला माहिती नाही आवाज येत असेल की नाही. फिलहाल तरी टेस्टिंग चालू आहे. हा, तर आम्ही दोघे चाललोय लोणावळ्याला एकविरेचं दर्शन घ्यायला. तिथून मग बघू तो थोडा वेळ थांबेल. माझा विचार चालू आहे की मी येईल परत, कारण की तुमच्या भावाचा वाढदिवस आणि याच रस्त्यावरती 60 स्पीडवरती आम्ही गेलेलो आहे. घरच्यांनी कृपया करून माफ करावे, जाम चांगली भाषा बोललो. आता तर मी चाललोय सौरभकडे, कारण की तिथून तो आणि मी एकत्र निघणार, म्हणजे नितीनला चाललोय. भाई आईच्या गावात थंडी तर कडकच आहे. तर ही हुडी हलकी जाड आहे, जास्त पण नाही. पहिलं मी सौरभकडे पोहोचतो, कारण तो जाम वेळ झाला थांबला. तो असा आहे की तो त्याला वेट करायला आवडत नाही. लेडीज आहे ना साला. ही सगळी तर फिलहाल टेस्टिंगच चालली. मला माहिती नाही आवाज येतो की नाही. मला वाटतं लवकरात लवकर तुमच्याकडे पोहोचायची आहे. धन्यवाद धन्यवाद छोटे. एक तर माझे हाल होणार आहेत, कारण की मी भाई ग्लव्ज नाही घातलेत. आईच्या गावात रे, मला का नाही जमलं शी भाई. एक छोटूसा टर्न घ्यायला मी एवढं अडवडलं. फर्स्ट टाइम भाई, फर्स्ट टाइम. काय नाही, मला अँगल ही कसा आहे तेही नाही माहित, व्हिडिओ कशी येते तेही नाही माहित. मी सध्या जेव्हा गाडी आम्ही थांबू सौरभच्या इथे तेव्हा ठरवू, म्हणजे मी ठरवणार की सगळं बरोबर आहे की नाही. या पेट्रोलमध्ये तुर्भेपर्यंत जाईल, म्हणजे तुर्भेला कसं नाही पेट्रोल टाकायला रिकाम आपला. तुर्भेला चांगल्यापैकी पेट्रोल भरू फुल करायचा विचार चालू आहे. थंडी थंडी रे थंडी गडगडली. अँगल देखील नाही माहिती. इंजिन ब्रेकिंग गाडीवरती का नाही बसत बरोबर. देवाला माहिती, देवाला माहिती. एक तर भाई बरोबर ब्लॉगर लोक, मोठे ब्लॉगर लोक बरोबर बोलतात भाई. गाडी चालवताना काय बोलायचं यार, बरं करणार की सांगत काय बोलायचं कळत नाही. व्हायब्रेशन देखील किती फील होत असतील कॅमेराला तेही मला माहिती नाही. स्टेबिलिटी तर घंटा नसणार. वाईड अँगल आहे, वाईड अँगल मध्ये या फोनचा कॅमेरा जाम बेकार. हा, आपली शूटिंग फोनच्या कॅमेऱ्यात चालले बा, कारण की आपल्याकडे गोप्रो एवढे पैसे नाही आहे. जर कोणी म्हणाले की गोप्रो का नाही वापरले, 10,000 माझ्या अकाउंटला पाठवून द्यावी.
बाबा बाबा, खडकच्ची खडकच्ची खडकच्ची. हा बायला उतरला असेल की नाही माहिती नाही. खडकच्ची पिल्लू. अरे लक्ष दे कोणाला पिल्लक मध्ये दोन माझी RX-100 या जाम गाणी मिक्स करतो. आठवत नाही कळत नाही काय बोलायचं. बरं पडायचं काय पण आईच्या गावात गेली लोक. अरे कुठे गेला हा, कुठे गेला हा हरामखोर. हा बघ नाक्यावरती पण नाही. हा हरामखोर आहे कुठे. हा बिल्डिंग खाली असेल एवढं. सागर काळे गेलेले आहेत आणि इथे आलेले आहे आमचे सौरभ बोनेस. दिसतंय का दिसतंय का. नाद आहे का नाद आहे का. धन्यवाद 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 बाबा. कुठे नाही फोन नाही उचलला. तुझी घातलीच मग. कशाला मी पण नाही घेतले. होडीमध्ये कुठे दिसते. बापरे काळा वायझर, गाडी काळी हुडी काळी, ऐकत नसतोय. चला अरे सुरुवात झालेली आहे. गणपती बाप्पा मोरया. हा मग बाबा थांब. उजेड होऊ दे. उजेड झाला की भारी आहे. दिस इज द एरिया, चंदनवाडी एरिया. शॉर्टकट टू डायरेक्ट एमबी नाका. हा थंडी भारी. ऐको बाई का खाली करतो. बेकार बेकार थंडी. नाही भाई थंडी जामच खतरनाक आहे. एवढी थंडी नसावी पण आता आहे. आणि आमचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि गाडी उडते ना म्हणून कॅमेऱ्याची सेटिंग घालते. कॅमेरा आय गेस वाकडा असू शकतो. आय गेस यत्र यत्र चेंचुर पात्र. रिक्षावाल्यांना भाई कधी भाई नुसती घाई नुसती घाई. गाडीचे ब्रेक्सला जरा काम करून घ्यायला हवं. ते बघून घेऊ. हे काय लागतच नाही भाई. पण असं पण नाही की मी हलक्या लागतोय. गावात व्हिडिओ बघितलं की भाई हे सगळं एडिट आहे. भाई हे सगळं एडिट असणार आहे. माझ्या मते मी हे एडिट करेन जर लक्षात राहिलं तर. जागा किती आहे माझ्या फोन मध्ये मला ते पण नाही माहिती. बाबा बाबा जागा नसेल तर मग यंदाच्या वेळेस मला गेम उडवा लागणार आहेत. गेम उडवून जागा रिकामी झाली रेकॉर्डिंग करून. ही आपली दुसरी गाडी काय. हा तुर्बेला भाई एक कांडी तुर्बे डायरेक्ट. आज गाडीचे ऑफिशियली
10,000 किलोमीटर होणार आहे. टाळ्या झाल्या पाहिजे या गोष्टीसाठी. आम्हाला एवढं वर्ष लागतो. आम्ही कुठे जात नाही, वर्षच लागणार नाही पाण्यासाठी. पाहत नव्हती. विषय दुसराच झाला असता, थोडा अजून जोर लावला असता तर. भावाला सांगितले कारण गाडी हळू चालू आहे, नाही तर विषय असा आहे ना भाई. एडिट आहे भाई. हे ठीक आहे, हा गॅप ठीक आहे. मागचा गॅप जो होता तो जरा खतरनाक होता. नुसतं लीन करणारा भाई दोघं, नुसतं लीन. ही गाडी जरा उडते, थोडी स्पीड झाली की आम्हाला तेच टेन्शन आहे. जिक्सर उडत नाही वाटतं. छान बसला. मला फोन फक्त वाढायला नको भाई. बर्थडे या दिवशी अल्टिमेटम खर्च. भाई साहब नाही, अरे मी कलर बोलतोय सनराईजचा. बर्ड. हा ओ हात जड व्हायला लागल्या तो आई. म्हणून गरज लागते भाई त्याची. काय बोलतो ग्लोव्हची. गरम गाडी गरम करायचा विषय. गाडीला गरम झाली चालवायला काय टेन्शन नाही ना. एकतर माईक मधला आवाज जाम घाण येतो. मला माहिती आहे बजेट आपला कमी आहे. व्हिडिओ निघते की नाही ते पण नाही माहित. त्याच्या गावात रे, त्याच्या गावात रे. व्हिडिओ निघते भाई. पोहोच केला बघायला, स्टॉप झाला. बटन दिसत नाहीत. पूर्वेला मस्त वेगळे हॉल घेऊन पनवेलला थांबून चाय पिऊन तुमचा भाऊ JNPT मार्गेस लागणार आणि मग JNPT वरती नुसता धुमाकूळ होणार. JNPT वरती बरोबर नाही, नुसती ऍक्शन. झापूक झुपूक. झुपूक काम करण्यात येणार आहे. मला इथं कळत नाही कॅमेरा वाकडा आहे की काय. जसं पण नसेल तो अँगल मला वापरायचा आहे बाबा. दिला तर झुपूक. लक्ष दे कोणाला पिन्नक मध्ये इथं गाजवाला डॉनाला घालवून टाकन जर रस्त्यात कोणाला नुसती. मला नयन भाऊचा फोन आला हो, मधले रिस्क घेतले नाही कारण घरचे पण ब्लॉग बघतात आणि घरच्यांनी ही लिरिक्स ऐकली तर काय हो माझा
काल घे ना डोक्यात माझ्या मग मस्त बोलून पाईप पबजीच्या झोनाला बाकी काय नाही सिंगावर घेतला पण भक्कम पाय नाही परत बोलायला पण मी गप्प राहिला मला जेवण जाय नाही माझ्या माग वाचतात पण समोर काय नाही त्यांच्या मागे मी माझ्याकडनं झोका खाल्लाय पुढे पुढे आठवत नाही सोड त्या माझ्यावर वस्तवला ट्रॅप मला इडली डीप तिथं चौकात मारा मला पोर थांबले ते दिवशीला मला वस्तव आधी या जागांवरती जाय तुम्ही एक वेगळा नाता आहे या जागांवर पासून माझा तर यायचं सोडून दिलं नाते बदलली लोक बदलली पण थांबायचं तू थांबू नको पहिला गेट 30 काय इंजनचा वास काय गेल पहिला ते सगळ्या इंजनचा वास होता लाइटिंग बघा डिच्चू दिला तुझा झुप्पू आहे तर वाटतं की तो पहिला विचार करतो 500 टाकून धो काय विचार करतो नको 500 टाकतो कशाला रिस्क घ्यायची बाई कशाला रिस्क घ्यायची बाई 810 टाकतो आहे का नाही म्हणजे 10 रुपये ते कामी येतील का दिला तुझा भाई इंजिन ब्रेकिंग केल्यावर ती गाडी हलते हलते म्हणजे लाईक अशी 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 हलते दोन लोक आहे बघा चकलेताना ब्रेक मारताना कधी म्हणजे कधी असं झालं नाही पण इंजिन ब्रेकिंग करतानाच का होते असं अच्छा गावात आहे रिक्षा भाई गाडीचा अलाइनमेंटचा इश्यू आहे भाई मी 100% सांगतो भावाला सांगून वैतागलो भावाला बोललो की कसं करता भाऊ कळणार नाही ना पब्लिकला टेन्शन नाही काय बोललो बरोबर हा सनराईजचा विषय होल आहे कारण सगळ्याच्या चड्डीला पाय टाकायला होल काका असे आडवे येऊ नका देवाकडे जायचा प्रो रायडर पार्टीच आहेत सगळ्यांमध्ये दहशतचा माहोल आहे भाई दहशत म्हणजे लेजिट दहशतचा माहोल आहे कारण जो अपघात ना झाला म्हणजे रस्त्याची चुकी होती गव्हर्नमेंटची चुकी होती त्या गोष्टीत ती गोष्ट झाली आणि आपल्या का भावंडाला थोडं लागलं कसं आहे रस्ता जॉईंट नव्हता बरोबर आणि थोडी त्याच्या गाडीची पण चूक होती तिची नव्हती कारण की गाडीने हवा घेतली नव्हती आत टायरमध्ये तर कसं आहे थोडं जरा हँडल वॉबलिंग इश्यू मग कंट्रोल न होणं ते इश्यू मग त्यामुळे घसपटी इश्यू
मग इश्यू वाढतच गेले आणि मग भाऊ थोडा अनारकली झाला मध्ये. अरे यार विदाउट हेल्मेट ते पण भावा रस्त्याच्या मधून. अरे कुठनं घेऊ भाऊ. भावा मला आठवणी ठेवायला की आता असंच मस्त मध्ये काय वाटते. मला आता पता नाही रेकॉर्डिंग होते की नाही. आपली गाडी चालवतोय रेकॉर्डिंग चालू होतं ह्याच्यातच. अरे यार काय यार कार वगैरे पण यार स्लो जातात यार. अरे यार जमत ना तर कशाला कार घेतात यार यार. आपल्याच थोडा जरा घाण आहे. त्याची म्हणजे रस्ता रे फक्त थोडा उतरताना या गणपतीच्या ब्रिजच्या बाकी ऑल इज रुंबा. खूप रंग भारी आलाय भाई. त्या सरप्राईज इज व्हेरी नाईस. वाटलं माझा फोन वाचतोय. यायला काय पण बडबडतोय बा. काय पण म्हणजे काय बी बडबडतोय. रस्ता क्लिअर आहे की नाही बघायला पाहिजे. पहिली गाडी टाकताना आता असं गाडी टाकली आणि मस्त दुसऱ्या गाडीला भेटतोय. अरे यार काय चाललंय. स्टार्टिंगला सभ्य भाषा मग नंतर जरा झापूक विषय मग आलो सातारीवर डायरेक्ट गावी पोचलो. बरोबर आहे पण गाडी आणि समजून जाईल पडेलपर्यंत. सौरव आहे ना सध्या
$77 पाहिजे रायडर लोकांची गँग. काय ते गेअर सकट, आम्ही विदाउट गेअर, कारण की आम्ही रायडिंगला जात नाही. आमचा दिवस आज उगवला आहे तर आम्ही आज असंच चाललो आहे. कसा पण बा इथलं इथलं एवढे वाशीला ब्रिज निघतात, एवढे निघतात भाई. म्हणजे का भाई का एक इथे ठेवा, एक जाम पुढे ठेवा ना भाई. 2-2 मिनिटाला भाई वाशी 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 एवढे कायच्या गावात. हा एक ब्रिज झाला, त्याच्या पुढचा पण जो ब्रिज आहे भाई तो वाशीच आहे. मला आठवत नाही सध्या. भाजीपाला पडलेला खाली. टाक तो टाक ना, टाक तो टाक ना. स्पीड ब्रेकर हेड. पाठी मरतोय 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 खोकल्याने मरतोय. एवढा जोरात खोकतोय ना ह्याच्या व्हायला. पाटणं मला मला आवाज येतोय, मला किती पाठी आहे. पोटाला कळ नाही मारत आहे जरा. गुडगुड गुडगुड विषय, गुडगुड गुडगुड विषय. झाले इंजिन बोलते त्या इंजिन ब्रेकिंग. भावा गाडीचा ब्रेकच नाही लागत आहे. नेक्स्ट सर्व्हिसिंगला ना मीच जातो. बस झालं नाटक. आलेलो आहे पेट्रोल पंप. इथनं डायरेक्ट तुम्हाला पनवेल जम्प्स ते गो त्याच्या कुचूक. अच्छे जसं की तुम्ही बघू शकतात लोणावळा आम्ही पोचलेलो आहे. स्टेशनच्या बाहेरच आहे. इथून आता एक विहिरीला जायचंय. सौरभ, मी आणि अजून एक जण आहे. नॉट रिव्हिलिंग टुडे इट सेल्फ. वा वा वा, आलो पटकन आलो. तरी 1.5 तासात 1.5-2 तासात आलो आम्ही आरामात येऊन. पण बाबा कुठं राहिले हे दोघं. पुढे गेले. पुढे गेले. हा मला लक्षात नाही.
ओपन व्हायचा. फोटोला चांगलं आहे रे. हात ना तुझे भाई डेंजर सीन झालाय. मग आम्ही पोचलो. आजच्या गावात नाही पाय गेला काय नाही. आता मस्त दर्शन घेऊ. मग तुम्हाला दाखवतो आतमध्ये. आता इथे कॅमेरामध्ये ना दर्शन घेऊन झाल्यावरती पुढे चालू करू. चला. आज नशिबाने लाईन पण कमी भेटली आहे की नाही रे सौरभ? भावा तुला हे दिसतात रे भोका तोंडावरची जेवढा अडकतो ना. आयफोन घेऊन दे ना. नाही सध्या घरचे काय देऊन नाही देणार काय. कमी लाईन असल्यामुळे आमचा जाम फायदा होतो हे की नाही. होय होय. चला इथून आता डायरेक्ट टायगर पॉइंटला दर्शन घेऊन झाले. रामसूगमध्ये आता रामसूगमध्ये आम्ही निघू. फुल कचगिरीगिरी गुंबा गिरगिरीगिरी गुंबा फुल वाजत मी गाजत मी सिंगमध्ये होमी शिवाय तुम्ही मला केलं नाही फील कधी. तसं म्हणत तुझा भाऊ आता चालला आहे. दुसऱ्या आमचा विचार आता झालाय टायगर आता तिथून बघू आम्ही. भुशी डॅम पहिलं करू नंतर टायगर पॉइंट. विषय तसा आहे. चला चला बघूया काय होतं. करायचं काय किती पैसे दुपारपर्यंत येऊ. आपल्याला परवडलं तर करायचं नाही तर नाही करायचं. दुसरी टाइमला काय करणार. पुढून घे ना मग पुढून घे. हे असतात आमचे प्लॅन. कुठे
पाठी बोलून घेतला पण भूत. थांब थांब, तो खाव्यासारखा आलेला. चल येत्र येत्र खच्चीकरण गो कार्टिंग्स. बरं आहे ना, मी हाच हेल्मेट घालतो. काय बोलतो, गो कार्टिंगचा पण पीओव्ही घेतो. 6 लॅप आहेत, 400-500, 350, 450. अरे वेंचर चल टाइमपास करू. जास्त होतील रे. उशी टांगला जाऊन काय करणार आहोत. डबल सीट वाला पण आहे. चल ना. 5 minutes later. ठरलं होतं गो कार्टिंग. आलोय कुठे, टायगर पॉइंटला. तुला नाही दाखवते, टेन्शन घेऊ नको. पाठचा पॉइंट दाखवते, फ्रंट कॅमेरा आहे. दाखवू का? गो कार्टिंगचे जास्तच पैसे मागत होते. सौरभ बोलला 150 रुपया. बरोबर ना रे. बाकी काय, आता मग इथून परत घरी. छोटे छोटे मोटो ब्लॉग मेन स्टार्टिंग गाडीवर भेट.